नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। मैत्रिणींनो, आज आपण नवीन किचनमध्ये रेसिपी शूट करणार आहोत। तर ते घर रेंटने घेतलेलं होतं आणि हे सुद्धा रेंटनेच आहे। तर आपण आजपासून या किचनमध्ये रेसिपी शूट करायची आहे। तर आशा करते मी जशा तुम्हाला त्या किचनमधल्या रेसिपी आवडायच्या तशा इथल्या पण रेसिपी तुम्हाला आवडतील असं। तर आज आपण पहिली इथे रेसिपी करायची आहे ती म्हणजे मिरची वडा। तर मिरची वडा करण्यासाठी बघा आपण ही मिरची घेतलेली आहे। अशी जाडसर मिरची घ्यायची म्हणजे आपल्याला तिच्यामध्ये सारण भरायचं आहे, ते व्यवस्थित भरलं जातं आणि तिखटसुद्धा राहत नाही। हिला राजस्थानी मिरची पण म्हणतात। तर ही मिरची घ्यायची आपण। तर इथे मी 8-9 मिरच्या घेतलेल्या आहे। तर बघा वड्याला वरून आवरणासाठी बघा आपण इथं बेसन पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि बघा इथे साहित्य घेतलेलं आहे मी बाकीचं। तर ओवा घेतलेला आहे थोडासा अर्धा चम्मच आणि थोडासा एक म्हणजे चुटकीभर असा खायचा सोडा घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ आहे, हळद आहे आणि थोडासा 1 चुटकी हिंग घेतलेला आहे बघा आणि 2 चम्मच इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर बघा आता आपण वरचं आवरण तयार करून घेऊ पहिले मिरचीसाठी लागणार। तर बेसन पिठामध्ये बघा तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। याने म्हणजे भजी अशी कुरकुरीत होते तांदळाचं पीठ घातल्याने। हे बघा ओवा घातल्या, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद आणि हिंग आणि सोडा। तर हे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं आहे। सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि छान असं गुठळी न होऊ देता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। एकदम पाणी नाही घालायचं, एकदम पाणी घातलं तर गुठळी होते, तर त्याच्यासाठी थोडं थोडंच पाणी घालायचं आहे। तर बघा पाणी घालून चांगलं असं एकजीव करून घेतलेलं आहे। तर अजून आपल्याला पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये। बघा एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे। थोडंसं पाणी घालू आणि परत एकदा मिक्स करून घेऊ आणि चांगलं असं फेटून घ्यायचं। तर बघा आता आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता। तर असं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे बघा, असं पडायला पाहिजे आणि मिरचीला पण मग छान लागतं ते। तर आता हे पीठ तयार करून झालेलं आहे, आपण एका साईडला ठेवून देऊ। आता याला आपण बाहेरचं आवरण तयार केलं, आता आपल्याला मिरचीमध्ये भरायचं सारण तयार करायचं आहे। तर बघा त्याच्यासाठी 5 बटाटे घेतलेत मी मीडियम साईजचे आणि अर्धा चमच जिरं घेतलं आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा असा ठेचून घेतलेला आहे, जास्त बारीक नाही केलेला आणि हिंग घेतला आहे अर्धा चमच आणि हळद घेतलेली आहे आणि अर्ध्या लिंबाची फोड घेतलेली आहे, चवीनुसार वापरायची आहे। थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि काश्मीरी मिरचीची पावडर घेतलेली आहे अर्धा चमच। तर हे साहित्य आपल्याला आता लागणार आहे। तर आता आपल्याला हे बटाटे मॅशरने मॅश करून घ्यायचे। तर बघा एकदम असं आपल्याला मॅशरने एकदम छान असं एकजीव करून घ्यायचे। एकही म्हणजे अशी गुठळी नाही राहायला पाहिजे त्याच्यामध्ये, संपूर्ण असं आपल्याला बारीक असं करून घ्यायचे। हे बटाटे आपण छान असे स्मूथ करून घेतलेले। आता आपल्याला सारण परतवून घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला फोडणी करायची आहे। तर इकडे कढई ठेवली तापायला, तेल घालून घेऊ। तेल कमीच घालायचं आहे, जास्त तेल नाही घालायचं। तेल चांगलं तापू द्यायचं आहे। जिरं घालायचं, जिरं छान असं तडकू द्यायचं आणि नंतर जाळं टाकायचं आहे।
आलं थोडंसं परतवून घ्यायचं आणि नंतर हिंग घालायचा आणि लगेचच आपल्याला हा मॅश केलेला बटाटा घालायचा आहे. बटाटा घातला आपण. आता मिरची पावडर घालायची, हळद घालू आणि मीठ राहिलं होतं सांगायचं, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व साहित्य. तर बघा सारण एकजीव करून घेतलेलं आहे आणि बघा असं सारण व्हायला पाहिजे, कुठेही गुठळी करायची आहे आपल्याला त्याच्यामध्ये. असं एकदम स्मूथ असं आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे. तर आपलं सारण परतलं गेलेलं आहे. तर आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकू आणि थोडंसं मिक्स करू अजून. थोडंसं परतवलं. आता आपण त्याच्यावरती लिंबाचा रस घालू. तर लिंबू पिळताना बघा असं घ्यायचा, उलटाने पिळायचा आहे आपल्याला, असा पिळायचा आहे म्हणजे ज्या बिया असतात लिंबूमध्ये त्या पडत नाही खाली, असा धरल्याने. चवीनुसार लिंबू पिळून घेतला आणि चांगलं थोडंसं एकजीव करून घेऊ आपण आता त्याला. आणि लिंबू म्हणजे शेवटीच घालायचं आहे आपल्याला. जर आपण आधीच घातला तर त्याची कडवट चव उतरते, त्याच्यासाठी हा लिंबू कधी पण शेवटीच घालायचा. तर आता आपले सारण तयार आहे. आता याला आपण पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. तर आता आपलं सारण गार होतं आहे, तोपर्यंत आपण आता मिरची कट करून घ्यायची आहे बघा. तर मिरचीला असं चिरून घ्यायचं आहे, अगदी खोलपर्यंत नाही चिरायचं आहे, फक्त वरती वरचा एक भाग असा चिरायचा आहे बघा. अशी मिरची चिरून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जी ही बी असते ना ती काढून घ्यायची आपल्याला. आणि नाही जरी काढली तरी चालते, बी जास्त तिखट नाही राहत, पण काढून मला काढायची आहे तर मी काढून घेणार आहे. तुम्ही नाही काढली तरी चालेल. बघा अशी पूर्णपणे बी काढून घ्यायची आहे. तर अशाच सर्व मी मिरच्या बी काढून तयार करून घेते. सर्व मिरचींमधल्या बिया काढून घेतलेल्या आहे बघा. आणि मिरची कापण्याच्या आधी स्वच्छ धुवून घेतलेली होती. तर मिरची आपण कापून घेतलेली आहे. तर बघा याच्यामध्ये आपल्याला आता असं थोडंसं मीठ घ्यायचं आहे, अगदी असं बोटावर, आणि मिरचीच्या सावतीभोवती असं चोळून घ्यायचं आहे बघा. असं थोडंसं घ्यायचं आणि असं चोळून घ्यायचं मिरचीच्या मध्ये, म्हणजे मिरचीसुद्धा आपल्याला खाताना आळणी लागणार नाही. असं सर्व मिरचींना मीठ चोळून घ्यायचं आहे. तर आपलं मीठसुद्धा चोळून झालेलं आहे. आता आपण ही भाजी भरून घेऊ त्याच्यामध्ये. तर भाजीसुद्धा आपली गार झालेली आहे. तर एक मिरची घ्यायची आहे बघा आणि तिच्यामध्ये असं उघडं करून तिला असं त्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे आपल्याला, मावेल तेवढं. हे बघा असं याच पद्धतीने मी आता सर्व मिरच्या भरून घेते. सर्व मिरच्या बघा आपण अशा भरून घेतलेल्या आहे आणि आपण जेवढं सारण तयार केलेलं होतं तेवढं बरोबर पुरलेलं आहे. 9 मिरच्यांमध्ये बरोबर पुरलं ते सारण. तर आता आपण इकडे तेल ठेवलं आहे तापायला. तेल जास्त गरम नाही करायचं, कडकडीत मीडियमच गरम करायचं आहे. पीठ पण आपलं छान झालेलं आहे बघा. तर असं पाहिजे आपल्याला पीठ. तर आता आपण एक वडा घेऊ हे बघा आणि त्याला पिठामध्ये चांगलं असं घोळवून घ्यायचं आहे. हे बघा असं छान असं डीप करून घ्यायचं आहे. हे बघा आणि तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर अजून एक वडा मी टाकणार आहे.
मीडियम गॅसवर तळून घ्यायचं आहे. आणि बघा असं थोडंसं वरती तेल टाकायचं आहे झाराच्या साहाय्याने. लगेच म्हणजे त्याला पलटी नाही करायचं. थोडंसं खालची बाजू तळून द्यायची आहे आणि नंतर पलटी करायचं आहे. हे बघा असं. तर आता आपण वडा पलटी करून घ्यायचा आहे. छान अशी खालची बाजू तळली गेलेली आहे बघा. किती छान रंगसुद्धा आलेला आहे वड्याला. अगदी हॉटेलवर भेटतो ना तसा आपला मिरची वडा तयार झालेला आहे बघा. आणि आता ही बाजूसुद्धा आपल्याला छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. दुसरी बाजूसुद्धा छान अशी तळली गेली आहे बघा. एकदम छान असा आपला वडा दिसतोय. आता काढून घेऊ आपण. आणि शक्य होईल तितकं तेल निथळून घ्यायचं आहे. हे बघा एकदम छान असा आपला वडा तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व वडे तळून घेणार आहे. तयार आहेत आपले मस्त असे कुरकुरीत मिरचीचे वडे. तर बघा किती छान असा रंगसुद्धा आलेला आहे त्यांना आणि एकदम मस्त असे कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि पावसाळ्यामध्ये खायला म्हणजे खूपच भारी वाटतात. आणि संध्याकाळी चहासोबत घ्या. बटाटे तयार असले ना आपल्याकडे तर अगदी झटपट असे उकडलेले बटाटे असले ना तर झटपट अशी रेसिपी तयार होते ही. तर कोणी आपल्या घरी आलं ना तेव्हा पण आपण ही लगेच त्यांना तळून देऊ शकतो चहासोबत मस्त असं. तर तुम्ही पण नक्की करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.